विचार करा, तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात आणि तिथल्या कर्मचाऱ्याने तुमच्या गाडीत पेट्रोल सोबत पाणीही टाकलं तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर ओरडाल. कारण आजपर्यंत आपण हेच ऐकत आलोय की इंजिनमध्ये पाणी गेलं की गाडी खराब होते. पण सध्या जगभरात युद्धाची परिस्थिती आहे. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत आणि लोक त्रस्त होऊन इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत. अशातच मोनॅको देशातील FOWE इको सोल्युशन्स या परदेशी कंपनीच्या एका दाव्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी चक्क पाण्याचा वापर करून इंधनाची तब्बल 10% बचत करणारे एक क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले. ही बातमी भारतासाठी एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नाहीये. कारण आपल्या देशाला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलांपैकी तब्बल 88% तेल आपल्याला दुसऱ्या देशांकडून आयात करावे लागते. यासाठी भारताचे अब्जाधीश रुपये खर्च होतात, ज्याचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि रुपयाच्या मूल्यावर होतो. जर या तंत्रज्ञानामुळे इंधनाचा वापर कमी झाला तर भारताचे हजारो कोटी रुपये वाचू शकतात. आता सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की तेल आणि पाणी तर एकत्र कधीच मिसळत नाहीत. मग हे काम कसं करतं? तर FOWE कंपनीने यावर एक पेटंट शोधून काढले, ज्याला कॅबिनेट फ्युएल इमल्शन्स असे नाव देण्यात आले. हे तंत्रज्ञान इंधन आणि पाणी एका विशेष पद्धतीने एकत्र मिसळते, ज्यामुळे इंधनाच्या आत पाण्याचे अतिशय सूक्ष्म म्हणजेच मायक्रोस्कोपिक थेंब तयार होतात. जेव्हा हे इंधन इंजिनमध्ये जळते तेव्हा ते पाण्याचे सूक्ष्म थेंब उष्णतेमुळे इंजिनच्या आतच लहान मायक्रो एक्सप्लोजन निर्माण करतात. या स्फोटांमुळे इंधन अतिशय कार्यक्षमतेने आणि पूर्णपणे जळते, ज्यामुळे इंधनाचा एकही थेंब वाया जात नाही आणि इंधनाचा वापर कमालीचा आणि कमी होतो. सगळ्यात मोठी आणि सोयीची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी वाहनांच्या किंवा फॅक्टरीच्या इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल करायची गरज पडत नाहीये. हा केवळ हवेत केलेला दावा नसून याच्या अनेक यशस्वी चाचण्याही पार पडल्या. विविध चाचण्यांनुसार मोठ्या समुद्री जहाजांच्या इंजिनांमध्ये आणि बॉयलरमध्ये या तंत्रज्ञानामुळे 6 ते 10% इंधन बचत झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे भारतातील काही रिफायनरी आणि स्टील प्लांट्समध्येही याची चाचणी करण्यात आली होती, जिथे 3.6 ते 6% इंधन बचतीची नोंद झाली आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा फक्त पैशांची बचत करण्यापुरता मर्यादित नाहीये, तर यामुळे पर्यावरणालाही मोठा दिलासा मिळणार आहे. इंधन पूर्णपणे जळत असल्यामुळे हवेत प्रदूषण पसरवणारे घातक वायू जसे की NOx आणि SOx चे उत्सर्जन तब्बल 40% कमी होते. तसेच यामुळे इंजिन आणि भट्ट्यांमध्ये कमी प्रमाणात घाण साचते, ज्यामुळे मेंटेनन्सचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचतो. सध्या हे तंत्रज्ञान सामान्य बाईक किंवा कारमध्ये वापरले जात नसून मोठ्या औद्योगिक यंत्रणा, जहाजे आणि वीज प्रकल्पांमध्ये याच्या चाचण्या सुरू आहेत. पण तज्ज्ञांच्या मते जर हे तंत्रज्ञान भविष्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले आणि सर्वसामान्य वाहनांसाठी उपलब्ध झाले तर जागतिक स्तरावर इंधन बचतीच्या क्षेत्रात हा एक खूप मोठा चमत्कार ठरेल, ज्याचा फायदा संपूर्ण जगाला होईल. ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा .com महाराष्ट्र.